या कालीचरण नावाच्या बिंडोक बुंदूवर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे। काल दौंडमध्ये तथागत गौतम बुद्धाच्या पुतळ्यासमोर देवीची आरती मानण्याचं काम यांनी केलं, विटंबना केली, बौद्ध अनुयायांच्या भावना भडकवण्याचं काम केलंय। हा व्हिडिओ बघितल्यानंतर आंबेडकरी समाजामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे। तात्काळ दौंडच्या पोलिसांनी आयोजक आणि कालीचरण नावाच्या बोंदूवर कारवाई करावी। गौतम बुद्धांना जर देवी देवतांचा अवतार बनवण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, गाठ सम्राट अशोकांच्या वारसदारांशी आहे। भीमा कोरेगाव मधल्या सिद्धनाथ महाराजांचे आम्ही औलाद आहे, लक्षात ठेवा। विद्रुपीकरण करण्याचा जर प्रयत्न केला कालीचरण तर महागात पडेल। गौतम बुद्धा पुढे आरती करतो, काय संबंध आहे? एकीकडे हिंदू राष्ट्राची भाषा करायची, हिंदू हिंदू म्हणून सभा लावायच्या, आणि तिथं बौद्ध समाजाचा आमच्या असणाऱ्या अस्मितेचं प्रतीक गौतम बुद्धाची मूर्ती ठेवतो। हिम्मत आहे साहेब, स्वतः वावरा ना, दम असेल तर। आम्हाला सोबत घेण्याचा प्रयत्न का करताय? तिथं गौतम बुद्धांची मूर्ती ठेवून विद्रुपीकरण समाजकंटकीय कृती या कालीचरणने केलेलं आहे। पोलिसांनी परवानगी दिली कशी? पोलीस बघत कस काय होते? एवढी मोठी विटंबना त्यांच्या समोर कस काय झाली? तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे। गौतम बुद्ध हे कोणाचेही अवतार नाहीत। त्यांना अवतार करण्याचा प्रयत्न जर कुणी केला तर याद राखा, तेच गौतम बुद्ध आहेत ज्यांनी या जगात देव आणि ईश्वर नाही म्हणण्याची पहिली हिंमत केली, लक्षात ठेवा। आणि त्यांना जर त्या ठिकाणी विटंबित करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाहीत। हे सगळं महाराष्ट्रात फिरणं बंद करून टाकू कालीचरण। भलं मोठं कुकू लावून जे फिरतोस ना, वेळ लागायचा नाही आम्हाला ठीक करायला, आमच्या नादाला लागायचं नाही।